मला बाकीचं बहस करायचं नाही. जे त्यांनी म्हणतात ते बरोबर, त्यांचं राईट आहे, ठीक आहे. आणि दुसरं गोष्ट, हे आदेश साहेब असताना मी सर्वोच्च न्यायालयात बोलणार असेल, विषयच आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर येस म्हणा, नाहीतर काय प्रकरण नाही, मी कोर्टात जायला तयार आहे. सगळ्याला अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आहेत बसलेले, जे नाहीत त्यांना बी नोटीस पाठवलं मी. मी मागे काय केलं, गोष्ट आहे 24/3/2022 एक जीबी झाली इथं आपल्याकडे. मी उर्दूचं नाव उचलला. उर्दू म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय म्हणलं, जिथे प्रत्येक जातीची कम्युनिटी असू द्या, जात कोणत्या जात असू द्या, त्यांना सर्वांना अधिकार आहे. त्या काळात भारताचं संविधानाचं मी दिलं होतं, सुप्रीम कोर्टात दिलं होतं, हायकोर्टात दिलं होतं, आणि त्या काळातला पार्लमेंटचं पण दिलं होतं मी GR काढून यांना. पण मग ठराव झालं त्या काळात. अध्यक्ष साहेबांना म्हणलं की, माझे जे अध्यक्ष होते त्यांनी म्हणले की नगर परिषदेने बघून घ्यावं, त्याचं पत्र माझ्याकडे अवेलेबल आहे. नंतर सुप्रीम कोर्टाने जजमेंट पास केलं साहेब. नंतर अध्यक्ष साहेब माझे जसं म्हणू शकता नंतर बरं का, आता मला बोलू दे. 15 एप्रिल 2025 ला सर्वोच्च न्यायालयाने, भारताचे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने एक जजमेंट पास केलं, ज्याच्यामध्ये सांगितलंय की उर्दू नाव टाकण्यामध्ये कसल्या प्रकारची हरकत नसावी. प्रत्येक महाराष्ट्र भारताला टाकण्यामध्ये, ज्याच्यामध्ये त्याने एकच पॅरा लिहिलेलं, तुम्ही पॅरा वाचू शकता, इथं पॅरा आहे लिहिलेलं त्याच्यामध्ये, की उर्दू ही कम्युनिटी आहे. मराठी आणि उर्दू मध्ये नाव टाकू शकतो ते. तुम्ही म्हणताय ते जजमेंट मी तर आपल्या नगर परिषदेनं परवानगी दिलेली आहे की आमची कसल्याही प्रकारची अर्धापूर नगर पंचायतच्या साईन बोर्डावर मराठी आणि उर्दू नाव टाकण्यामध्ये कसल्याही प्रकारची हरकत नाही. थांबा की 2 मिनिटं. नगर पंचायत ऐका, तत्कालीन मुख्याधिकारी शैलेश फडके, तत्कालीन मुख्याधिकारी ओळखता काय शैलेश फडकेला? त्यांनी दिली की उर्दू नाव आमच्या काय हरकत नाही, म्हणजे नगरपालिकेची काय हरकत नाही, शासनाची काय हरकत नाही. आता झाला नगर पंचायतच्या हे सन्मानी नगरसेवकांची. आता ज्यांना नको हा उर्दू नाव, त्यांनी स्पष्ट त्यांनी सांगून द्यावं. म्हणजे या विषय केला ना भाऊ, ऐका मला बोलू लागेल बाबूला इतका होतो बाबा बात होते, बात की बात करना. तुमची मेजॉरिटी बोलून जाकीर भाई, तुम्ही थोडक्यासाठी तुम्ही आता माननीय सदस्य थोडक्यासाठी निवडून आलो मी, थोडक्यात बोलण्यासाठी निवडून आलो मी. ते शिवकाशासाठी बसलेलं आहे, अध्यक्षासाठी बसलेलं, लोकांच्या ऐकण्यासाठी बसलेलं आहे. लोक पागल आहेत का? सांगावं लागते, कायदा सांगावं लागते. मग तुम्ही बोला की, हे तुमच्या सीओ होता का तुम्ही? ऐका, तुम्ही सीओला होता का? सेल्फला होता की नाही? त्यांनी दिलेला अधिकार आहे, त्यांनी नार्क दिलेलं आहे, टाकू शकता नाव म्हणून. बोला की आता ज्यांना बघा, तुमचं नगर परिषद नार्कात भेटलेलं आहे. आता नगरसेवकांची स्वाक्षरी घ्या तुम्ही, ज्यांना नको किंवा हो, ज्यांना नको तर मी याच्या विरोधात रिट्रीट पाहिजे. न्यायालयाने सांगितलेले उर्दू टाकू शकता. आता हे समाज सदस्य म्हणतात की वादग्रस्त आहे. आता कोणतं वादग्रस्त आहे? हे ऐका, थांबा. तुम्ही काही बोलून रेटायचं वादग्रस्त नाही, वादग्रस्त असा तुम्ही बोला, मला बोलू द्या. तुम्ही बोला किंवा मला बोलू द्या. उर्दू विषय वादग्रस्त म्हणलो काय सांगा? ठीक आहे, तू आता काय हे वादग्रस्त आहे. मी मल्लिक आता वादग्रस्त म्हणून होता. वादग्रस्त असा कोणताही विषय बोलता येत नाही तर बोलायचं नाही. कायदा पुढे तुम्ही नाही, मी बी नाही. सर्वजणाला तुम्ही मोठं लहान म्हणता का? कसं म्हणता तुम्ही सर्वजणाला लहान खोली कोणाला मल्लिक आता तुम्ही कशाला हे करायचं? तुम्ही बघा, मी तुम्हाला उत्तर द्या. बघा, तुम्ही समाजाला बोलायला बघा, यांचं कसं मत आहे? उर्दू नाव वादग्रस्त आहे म्हणजे आम्ही का पाकिस्तान आलेलो का? कसं म्हणताय उर्दू वादग्रस्त आहे म्हणून? याला काय अधिकार म्हणायचं? कसं म्हणू शकते ते? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं, मतलब आपला सर्वोच्च न्यायालय बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे. वाचा अनुच्छेद 12 मध्ये काय म्हणतो बाबासाहेब? हा, तुम्ही टाका प्रस्ताव. चला,
चला माझी सही घ्या अर्धा चला प्रस्ताव दिलेला आहे. अहो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे अच्छा सुनो मैं एक बात बोलतो जाकीर काय बोलता उर्दू सुनो. काय पर्सनल विषय आहे का मग? नाही हे बोलायचं नाही साहेब तुम्ही काय म्हणले उर्दू वादग्रस्त आहे कसं म्हणता वादग्रस्त आहे प्रश्न आम्ही त्या विषय आहे. जाती जन्मलेलो आम्ही मराठ्याच्या मातृभूमीवर का? जन्मलेलो आम्हाला उर्दू प्रेम आम्ही आहे. छत्रपतीची माळ आहेत आम्ही कसं नाही म्हणता बोलत. तुम्ही म्हणता उर्दू वादग्रस्त उर्दूच म्हणता काही. त्या जाती आम्हाला बोली काय भाषा आहे उर्दू कसं बोलता वादग्रस्त म्हणून तुम्ही कसं म्हणता तुम्ही उर्दू वादग्रस्त आहे? त्यांच्या मुलाला उर्दू येत होती. अहो माहिती आहे? अहो बघा माहिती आहे का? जसं साहेब ऐका त्यांच्या तुम्ही उर्दू शिकवून मी तुम्ही माझा माहिती व्यक्ती आहे? बोलणं केलो तुमचा मी हिंदू सर्वोच्च शिक्षण न्यायालयात आलो होता. तुमचं काय काम बोलताय आहे तुम्ही तुम्हाला मला नका म्हणून सांगताय? लिहा तुम्ही काय? ज्याला मान्य नाही ते उर्दू तर लिहून जा उर्दू नाही म्हणून मी जातो कोर्टात तुमच्या विरोधात मला इथे जातात सुप्रीम कोर्ट म्हणलं मी म्हणलं काय तेच सुप्रीम ए, कोर्ट अपन क्या करिए तुम्ही उनका समजा काय विषय ले होतं लो ना? अपन बाद में डिस्कस ठीक करके है, फाइनल कर ठीक है, देंगे बड़ा साहब, मैं क्या बोलूं मेरा विषय नहीं ना मेरे बाप के घर का नहीं, विषय सबका है। विषय सुनो है सुनो इसमें सलीम कुरैशी साहब नहीं ने वो उसका शहबाज भी ने- नहीं, कृषि का विषय सुनो 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 ये पूरे भारत देश का विषय है सुप्रीम कोर्ट के 6 बेंच ने आदेश दिया वाला 6 जज के पागल नहीं है बोलने को उर्दू नहीं समझ सकते बोल के इन्हें बोल रहा बाबूराव कि मैं अर्धेपुर दिया अरे भाई देते हम भी ले सभा समझ देते ना अर्धेपुर तू जा सुप्रीम कोर्ट में तू भी तेरे नाम का भी हम पार्टी में देते हम बोले क्या भाई कि उर्दू नाम का बोल के? अंकल नाही बरं का पहिले अरे बाबूराव आम्ही सांगितलं नाही मी सांगितलं नाही उर्दू टाका म्हणून सुप्रीम कोर्ट सांगते उर्दू टाका म्हणून मी सांगितलं टाका म्हणून उर्दू नाव नहीं ना तुमको बोलेंगे सुप्रीम कोर्ट सांगितलं टाका म्हणून मग तुम्ही मग म्हणता तुम्हारे अर्धेपुर बिल पे कैसे डालेंगे मी माझं म्हणणं आहे का हमारे बिल में नहीं डालेंगे सुप्रीम कोर्ट म्हणते हो मी म्हणत नाही हो ना मग तुम्ही मग म्हणून तुम्ही अर्धेपुरचं द्या ना सुप्रीम कोर्टला मी मान्य तुम्ही करतो काला म्हणाले सुप्रीम कोर्ट म्हणलं हो मग सुप्रीम कोर्ट म्हणलं तर मग आम्ही विचार करून बघू ना त्या गोष्टीचा सुप्रीम कोर्टचा काय विचार करता तुम्ही अरे बापरे तुम्ही